त्या मंत्राचा आधी आपण जरा अन्वय बघूया. तसं या मंत्रामध्ये बरीच फोड करावी लागते. अनेजत एकम, अनेजत एकम यामध्ये दोन पद आहेत. अनेजत अनएजत आणि एकम. पुढे मनसो जवीयो म्हणजे मनसहा जवीयाः. नैन देवा न एतत् एनत देवाः न एनत देवाः. आपनुवन पूर्वम अर्षत. तत् पुढचा तिसरी ओळ आहे. तत् धावतः अन्यान अत्येति ओलांडून. तस्मिन् अपाह मातरिश्वा दधात. फक्त आपण संधी फोड केली आहे आधी. प्रत्येक पद त्यातलं बघूया. तत् दुसऱ्या ओळीमध्ये जे आलेलं आहे तत् म्हणजे ते ब्रह्म, त्याबद्दल तत् हा शब्द आलेला आहे. ते कसं आहे? अनेजत एकम, अनेजत आणि एकम. अनेजत म्हणजेच अचल, एकम एकमेवाद्वितीय. मनसहा जवीयो ते ब्रह्म अचल आहे, एक आहे आणि मनसहा जवीया आहे म्हणजे मनापेक्षाही अधिक वेगवान आहे. एनत ह्या ब्रह्मालाच देवाः न आपणवत. न जे घातलेलं आहे ना एनतच्या आधी, त्याचा नंतर घ्यायचं. एनत देवा, एनत म्हणजे ह्या ब्रह्माला देवाः देव सुद्धा न आपणवत म्हणजे जाणू शकलेले नाही किंवा त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही. तत् धावतः असं ते ब्रह्म कसं आहे? अत्यंत जे गतिमान आहे. अन्यानात येती आणि इतकं वेगवान आहे की ते बाकीच्या सगळ्यांना, अन्यान दुसऱ्या सगळ्यांना, धावतः धावणारे जे जे आहेत ते सगळे जे जे गतिमान आहेत, गतिशील आहेत, त्या सगळ्यांना अत्येती म्हणजे ओलांडते, त्यांना मागं टाकते. पहिल्या ओळीतला एक दोन शब्द राहिलेले आहेत. पूर्वम अर्षत. न आपणवत हे पहिलं आपण, पण पूर्वम अर्षत राहिलं. पूर्वम म्हणजे सर्वांचंही आधी आणि अर्षत म्हणजेच जे ज्ञान स्वरूप आहे, सर्वांना जाणणारं आहे, असं ते ब्रह्म. त्यात धावतः अन्यान धावणाऱ्या सर्व अन्य गोष्टींना अत्येती ओलांडतं, त्यांना मागे टाकतं आणि आपण तिष्ठत ते आपण स्थिर राहतो. धावणाऱ्या सगळ्यांना गतिमान गोष्टींना मागे टाकून ओलांडून आपण ते तिष्ठत ते स्थिर राहतो. पुढे सांगितलेलं आहे तस्मिन् मातरिश्वा अपहा ददाती. तस्मिन् म्हणजे त्याच्याच सत्तेने, त्यानेच हा मातरिश्वा हा प्राण काय करतो आहे? अपहा ददाती सर्व प्राणी मात्रांना जीवन देतो. जे जे काही आपले व्यवहार होणार आहे ते जीवनामध्ये हे सगळे याच्याच सत्तेत होतात. जरी प्राण क्रिया करत असला तरी सुद्धा ते होतात याच्याच सत्तेत, म्हणून तस्मिन त्याच्याच मध्ये होतात असं म्हणलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा 9व्या अध्यायामध्ये आपल्याला याच संदर्भात सांगतात. म्हणजे हा जो शेवटचा चरण आहे ना, अत्यंत मोलाचा आहे आपल्या दृष्टीने. कारण हे आपल्याला कळायला पाहिजे की आपलं जे जीवन आहे त्या जीवनाचा खरा आधार, खरा अधिष्ठान, खरी सत्ता ही परमात्मा सत्ता आहे. तस्मिन त्या परमात्म्याची, त्याच्याच सत्तेत, त्याच्यानेच आपण हे सगळं काही करतो आहे, घडतो आहे. हे चराचर आघवे जिये प्रकृती आतू साठवे, ते सिनली जेथ विसवे ते परमगती मी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते परमगती मी, की अखिल या सगळ्या
प्रकृतीमध्ये ज्या ज्या काही क्रिया होतात आणि अखिल प्रकृती हे अखिल चराचर ज्यामध्ये साठवलेलं आहे, किंबहुना ते जे गतिशील आहे, परिवर्तनशील आहे आणि म्हणूनच त्यातून जी अनंत कर्म उद्भवतात त्यावेळेला ते शिणतं आणि हे शिणणार जेथ विसवे ते परमगती मी. आपण धावतो आहोत कशासाठी? मुक्काम गाठण्यासाठी. तसं मुक्कामाचं ठिकाण हे आहे, विसाव्याचं स्थान हे आहे, यालाच परमगती असं म्हणतात. त्याच अध्यायामध्ये 9व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी या परमात्म्याचं गतिर्भर्ता प्रभू साक्षी या श्लोकावरचं व्याख्यान करताना म्हणलेलं आहे की त्याची सत्ता कशी अबाधित आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नावभरी उभे नसावे, पावके वहावे, वर्षावे जळे, पर्वती बैठका न संडावी, पृथ्वी भूते व्हावी, समुद्री रेखा नोलांडावी, हे आज्ञा माझी. म्या बोलविला वेदू चाल बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हालविला प्राण हाले, जो जगाते चालिता. इथं जे त्यांनी म्हणलेला हा मातरिश्वा अपहा ददात तस्मिन्. उपनिषदातला याच मंत्राचा आधार साधारणतः या गीतेतल्या त्या विवेचनाला आहे असं म्हणायला हरकत नाही. जो जगा चालिता, मियाच नियमिला साता, काळू ग्रास तसे भूता, आणि ये म्हणयागते याच्याच आज्ञा, म्हणयागते ही आज्ञा. पांडुसुता सकळे जयाची, ऐसा जो समर्थू, असा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. हा परमात्माच त्या जगाचा प्राणाधार आहे, नाथ आहे. तेव्हा या चौथ्या मंत्राच्या संदर्भामध्ये आपल्याला आज जरा चिंतन करायचं आहे. चौथ्या मंत्राचं मध्ये आत्मतत्वाचं मुख्यत्वे आपल्याला वर्णन आलेलं आहे. तेव्हा आत्मतत्वाचं चिंतन आज आपण करणार आहोत, ब्रह्मतत्वाचं. आणि आपण चिंतन करण्यापूर्वी जरा शंकराचार्यांचा भावार्थ काय आहे भाष्याचा, तो जरा आधी पाहायला पाहिजे. शंकर भाष्य काय आहे, त्यांनी यातल्या प्रत्येक पदांचे अर्थ काय नेमके केलेले आहे ते जरा भावार्थ तो आधी आपण थोडक्यात जरा घेऊया. मूळ जो मंत्र आहे, अनेज देकम मनसो जवीयो नैनद देवा आपनुवन पूर्वमर्षत तद्धावतो ज्ञान तेती तिष्ठत तस्मिन् नपो मातरिश्वा दधाती. याचा सरळ अर्थ आधी असा आहे की ते आत्मतत्व कसं आहे, अनेजत अविचल, एकम एक, आणि मनसो जवीयो मनाहून वेगवान आहे. त्याला ही देवा, याचा अर्थ ही इंद्रिये, ज्ञानेंद्रिये कशी काय गाठू शकतील आपणवन, कारण ते पूर्वम अर्षत, ते आधीच सर्वांच्या पुढे आधीच गेलेले आहे. ते मुळातच कसं आहे, तिष्ठत, ते स्थिर असून जे जे काही धावत आहेत, गतिशील जे जे काही आहेत त्या सर्व अन्यान धावत, इतर गतिशीलांना ते अत्येती, आक्रमून जाते. आणि त्याच्याच तस्मिन म्हणजे त्याच्याच सत्तेमध्ये हा मातरिश्वा, हा प्राण, अपो दधाती, सर्व प्राण्यांच्या क्रियांना आधार होतो, धारण करतो किंवा विभजन करतो. सर्व प्राण्यांच्या कर्मांचं विभजन करतो. दधाती शब्दाचा आपण कसा अर्थ लावू त्यावरती अवलंबून. आता प्रत्येक पदाची फोड करत जायचं आहे. मूळ पहिलं पद आहे अनेजत, एज, अन एजत, अन म्हणजे नाही, आणि एज, एज हा मूळ धातू आहे. याचा अर्थ आहे कापणे, कंपन, थरथरणे, चलन होणे, च्युत होणे. आणि ते कशापासून, तर आपल्या अवस्थेपासून च्युत होणे, कंप पावणे किंवा चलन होणे. परंतु अनेजत म्हणजे जो अकंपनीय आहे, जो अविचल आहे, जो अपरिवर्तनीय आहे, जो आपल्या मूळ स्वरूपापासून, आत्मस्वरूपापासून च्युत होत नाही, विचलित होत नाही, बदलत नाही, असा तो. म्हणजेच
आणि तो कसा आहे, एकम असा शब्द लगेचच घातलाय. कारण असा निश्चल निष्कंप असं जरी याला म्हणलं, मग तो दगडासारखा जड आहे का असंही कदाचित वाटेल. पण लगेच एकम हे पद घातलेलं आहे की हा कसा आहे, एकरूप असलेला असा आहे, नेहमी एकरूप आहे. एक आहे म्हणजेच याच्या ठिकाणी द्वैत भावनाच नाही, याच्याहून दुज असं काहीही नाही. हाच एकमेव आहे, म्हणूनच त्याला अद्वितीय असं आम्ही म्हणलेलं आहे. आणि याच्या ठिकाणी कंप वगैरे का नाही, कापणं थरथरणं हे केव्हा होईल, भीती असेल तर. पण याच्या ठिकाणी भयच नाही, हा निर्भय आहे. आणि भय का नाही, कारण द्वितीयात वै भयम, द्वैत असेल, तुझा भाव असेल तर भय होत, भय वाटायला. हाच एकी एक आहे, याला दुजच काही नाही. आणि म्हणून इथं भीतीचा संभवच उद्भवत नाही. अनेजत एकम. आणि मनसो जवीय, आता मनाहून वेगवान असं याला म्हणलेलं आहे, अधिक वेगवान. जवीया म्हणजे अधिक वेगवान. तर मन कसं आहे, संकल्प विकल्पात्मक मना, म्हणजे या संकल्प विकल्प रूप मनाहून हा अधिक वेगवान आहे. आता हे असं परस्पर विरोधी विधान कसं काय केलं, पहिल्याच पदात म्हणतात अनेज देखम आणि लगेच म्हणतात मनसो जवीय. हा अत्यंत अविचल आहे, अचल आहे, आणि लगेच सांगितलं मनाहून वेगवान आहे. अशी ही परस्पर विरोधी वाटणारी विधानं कशी काय केली त्यांनी, असं कदाचित वाटेल. परंतु अचल आणि वेगवान एकच गोष्ट, अचलही आहे आणि वेगवानही आहे, हे कसं काय. तेव्हा आचार्यांनी यावर उत्तर मार्मिक दिलेलं आहे. ते म्हणतात इथं आत्मतत्वाचं प्रतिपादन दोन तऱ्हेनी केलेलं आहे, दोन पद्धतीने केलेलं आहे. एक पद्धत पहिली निरुपाधिक पद्धत, आणि निरुपाधिक पद्धतीनुसार अनेजत एकम हे वर्णन सांगितलं. आणि सोपाधिक पद्धतीनुसार मनसो जवीयो, मनाहून वेगवान, हे सोपाधिक पद्धतीनुसार सांगितलेलं आहे. आता ह्या ज्या पद्धती आहेत त्या दोन्ही पद्धतीमध्ये वास्तविक विरोध नाहीये तसं पाहिलं तर. आणि म्हणूनच इथं ते म्हणतात या आत्मतत्वाचं मूळ स्वरूप कसं आहे, अविचल आहे. ते कसं आहे, एक आहे. परंतु त्याला आम्ही मनाहून वेगवान असं जरी म्हटलं तरी त्याच्यात काही फरक पडत नाही. कसं बघा, कारण आपण मनानं एका क्षणात ब्रह्मलोकातही जातो, पण ब्रह्मलोकात ते आत्मतत्व आधीच जाऊन पोचलेलं आहे. तिथं आहेच ते, तिथं तिष्ठत पूर्वमर्षत, ते आधीच तिथं आहे, तिथं आहे तिष्ठत. आणि त्यामुळे आपण मनानं जाईपर्यंत ते आधी तिथं आहेच. म्हणून त्याला मनाहून वेगवान असं म्हणलं म्हणून काही त्याला बाधा पोचत नाही. कारण मनानं कितीही वेग वाढवला आणि कुठेही संचार केला तरी सुद्धा आत्मतत्व हे सर्वत्र आहे, सर्वगत आहे, सर्व व्यापक आहे. तेव्हा उलट मनातच कसं आहे पहा की सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तसं मन हे जास्तीत जास्त कुठवर जातील, विषय वस्तू व्यक्ती पदार्थ मात्रापर्यंत मन, मनाची धाव विषयापर्यंत जातात. मन धावतात म्हणजे मन धावतं ते विषयापर्यंत. परंतु आत्मतत्वाला आक्रमण्याचं सामर्थ्य त्याच्यात नाही. कारण मन जिकडे म्हणून जाईल तिकडे तिकडे आत्मतत्व हे नित्य आहेच. आणि म्हणून पूर्वम हा शब्द घातला तिथे, आधीच आहे ते. मन हे नंतर जातं मागून, पण आत्मतत्व ते आधीच अधिष्ठित आहे. आणि हे आत्मतत्व पुढे त्यांनी म्हणलेलं आहे की देवाहा न प्राप्य. तर इथं देव शब्दाचा अर्थ दिव, प्रकाशमान, ज्यानं आपल्याला प्रकाशित होतं.
कशानं प्रकाशित होतं? ही ज्ञानेंद्रिय आपल्याला जर नसतील तर आपल्याला सर्व वस्तू, व्यक्ती, पदार्थ, मात्र हे सगळं दृश्य जगत प्रकाशमान होणार नाही. ज्ञानाला म्हणजे कळणार नाही, जाणीवेला ते येणार नाही, त्याचं ज्ञान होणार नाही. आणि म्हणून ज्ञानेंद्रियांना देवा असं म्हणलं, किंवा ज्ञानेंद्रियांची अधिष्ठात्री देवता जी आहे तिलाही देवा असं म्हणता येईल. पण या अत्यंत महत्वाचा जो त्यांनी सदैव म्हटला. असं ते म्हणतात. आणि त्याला गाठायला इंद्रिय तर राहोत, पण मनालाही शक्य नाही असं त्याने आधीच सांगितलेलं आहे. पण पूर्वम गतम म्हणजे एक काहीतरी क्रिया सांगितली नाही, यांनी काहीतरी क्रिया वर्णन केली की नाही. पण हे अविचल असं आत्मतत्व पूर्वीच गेलं आहे असं जे म्हणतात ते कसं काय, ही क्रिया कशी काय संभवते? हा आत्मा तर अक्रिय आहे. तेव्हा मुळात हे आत्मतत्व निरुपाधिक आहे. आता पहा, जे निरुपाधिक पद्धतीनं वर्णन केलं तेच बरोबर आता सोपाधिक मध्ये कसं पालटतात उपनिषदकार ते पाहायचंय की हे आत्मतत्व निरुपाधिक स्वरूपात कसं आहे. ते सर्व जे जे संसार धर्म आहेत त्याच्यापासून ते अलिप्त आहे, त्या संसार धर्मापासून रहित आहे, म्हणजेच ते अक्रिय आहे किंवा निष्क्रिय आहे. परंतु असं असून सुद्धा त्याचं सोपाधिक स्वरूप असं आहे की सर्व संसार धर्मांचा ते अनुभव घेत. असं अविवेकी किंवा अज्ञानी लोकांना वाटतं, असं फक्त लोकांना वाटतं. आणि हे जे त्यांचं वाटणं आहे म्हणजे वास्तविक नित्य असं एकच आत्मतत्व, परंतु ते प्रत्येकाच्या शरीरामध्ये भिन्न भिन्न विविध वेगळं वेगळं झालं आहे असं वाटतं. ते एक असून ते अनेक आहे असं वाटतं. आणि हा असं वाटणं हाच एक भास आहे. इथं काहीतरी उपाधी असल्यामुळे असं वाटलेलं आहे, हेही लक्षात घ्या. जसा स्फटिक कुंकुमावर ठेवला लाल वाटला, गुलालावर ठेवला अगदी गुलाबी वाटला, गडद गुलाबी वाटला, बुक्यावर ठेवला काळा वाटला. काहीतरी उपाधी घेतली त्याप्रमाणे वाटत राहिला. तसं उपाधीमुळे कदाचित त्याच्यामध्ये असं आपल्याला वाटतं. परंतु ते म्हणतात मुळातलं ते आत्मतत्व हे अनैजत, ते अविचलच आहे, ते क्रिया करतं असं आपल्याला फक्त वाटतं. आणि हाच आपला भास आहे. त्याच्या ठिकाणी जे आपण कर्म मानतो. आणि म्हणून हे आत्मतत्व मन किंवा ही इंद्रिय, वाणी किंवा इंद्रिय या सगळ्यांना आक्रमून ते पुढे धावतं. परंतु इथं गच्छत्येव असा शब्द एक वापरलेला आहे त्यांनी, ना इव असा शब्द त्यांनी मुद्दाम वापरलेला आहे. किंवा धावतः अन्यान तिष्ठत असं ते म्हणतात. तेव्हा मुळातच तिष्ठत म्हणजे तो स्थिर आहे. आणि असं असताना ते अतिथ्य, अतिथ्य हा शब्द आलेला आहे ना, अत्येती, अन्यान अत्येती असा शब्द आलेला आहे. अत्येती या शब्दाचाच अर्थ असा आहे गच्छती इव. शंकराचार्यांनी त्याचा अर्थ दिलाय गच्छती इव, अत्येती म्हणजे ते त्यांना ओलांडत. वास्तविक ती त्याच्या अतीत आहेच, परंतु त्या शब्दाचा अर्थ ते म्हणतात गच्छती इव, म्हणजे ते त्याला त्याच्या अतीत जातो असं वाटतं, आक्रमण पुढे धावतो असं वाटतं. परंतु ते कसं आहे, तिष्ठत, ते स्थिर आहे. स्थिर आहे म्हणजेच ते अविचल आहे, अविकारी आहे. त्याच्या पुढचं म्हणजे
की ते अविकारी आहे, त्याच्यात काहीही बदल घडत नाही आणि ते या सगळ्याला पार करून जातो. तेव्हा धावणं हा त्याचा सुद्धा एक भास आहे असं इथं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अत्येती या शब्दामधून. आणि एकम या शब्दामध्ये त्याचं अद्वैत प्रतिपादन तर केलेलंच आहे, पण त्याचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी म्हणून, कारण एकम हा शब्द इथं सर्वश्रेष्ठ या अर्थानं पण आलेला आहे, त्याचं सर्व व्यापकत्व सांगण्यासाठी एकमेवाद्वितीय किंवा एकम हा शब्द येतो की तेच एकमेव आहे, म्हणजे त्याच्याहून सर्वश्रेष्ठ काही नाही, त्याच्याहून आणखीन दुसरं काही व्यापक नाही, तेच एक सर्व व्यापक आहे. तेव्हा इथं आधार मात्र घेतला त्यांनी द्वैताचा, फक्त विषय आपल्याला समजून सांगण्यासाठी, परंतु सांगण्यात जरी विरोध भासत असला तरी सुद्धा त्यांचं प्रतिपादन मात्र हे अद्वय प्रतिपादनच आहे. पुढे त्यांनी मातरिश्वा असा जो शब्द वापरलेला आहे, मातर याचा अर्थ अंतरिक्ष आकाश, आणि मातरी म्हणजे अंतरिक्षामध्ये, तिथं श्वयती, श्वयती म्हणजे गमन करणारा, आकाशामध्ये अंतरिक्षामध्ये गमन करणारा, त्याला त्यांनी वायू असं म्हणलेलं आहे. पण प्राण, कारण हा प्राण्यांचा पोषक आहे आणि तो क्रियारूप आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्राणामुळेच क्रिया संभवतात. तेव्हा आणि सगळी इंद्रिय सुद्धा याच्या अधीन आहेत. एक प्राण स्तब्ध झाले की कोणतंही इंद्रिय काहीही कार्यक्रम करू शकत नाही, कोणतंही ज्ञान करून घेऊ शकत नाही. सर्व इंद्रियाच्या अधीन आहेत आणि हे सगळं विश्व सुद्धा ज्याच्यामुळे, ज्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे असा हा चेतन स्वरूप, किंबहुना चेतना स्वरूप असा हा प्राण, हाच सगळ्या विश्वाचा विधाता, त्याला धारण करणारा, सर्व प्राणी मात्रांना आणि त्यांच्या कर्मांना धारण करणारा. दधात या शब्दानं धारण करता असाही अर्थ. परंतु ते म्हणतात की ते तो सुद्धा या आत्मसत्तेतच आहे, तस्मिन त्याच्यामध्येच तो दधाती, त्या आत्मतत्वामध्येच तो धारण करतो. म्हणजे या मातरिश्वाला सुद्धा त्या तस्मिन त्याचं भय आहे, त्याच्या अधीन तो आहे. कारण हे आत्मतत्वच एक, तत् हेच एक सर्व शक्तिमान आहे. म्हणजे या मातरिश्वाची शक्ती सुद्धा त्याचीच आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये याला आधार सापडतो. भीष्मास्मात् वातः पवते. भीषास्मात् म्हणजे काय? भय. भीषा याचा अर्थ भय या अर्थाने आलेला आहे की वात म्हणजे वारा सुद्धा तो पवते, म्हणजे जो वाहतो, तो वारा कशामुळे वाहतो? याच्याच भयानं वाहतो. तेव्हा इथं दधाती असा शब्द जो आलेला आहे तो दधाती शब्द धारयती या अर्थानच आलेला आहे. त्या मातरिश्वाला हे आत्मतत्वच धारण करतो आणि म्हणजेच हा मातरिश्वा सुद्धा या आत्मतत्वातच सामावलेला आहे. धारयती म्हणजेच धारण केलं म्हणजेच सामावलेला आहे. हाच सर्व समावेशक आहे जो अखिल विश्वाचा चेतक, अखिल विश्वाचा धारक, प्राणधारक, तो सुद्धा ज्यात सामावलेला आहे असं ते तत्, असं ते ब्रह्मतत्व, सर्व व्यापक आणि सर्व समावेशक, सर्वांचा आधार किंवा अधिष्ठान असणार. शरीर, इंद्रिय हे सगळे जे विकार आहेत त्या सर्वांचं अधिष्ठान असलेला हा परमात्मा किंवा हा आत्मा, हा नित्य चैतन्य स्वरूप, याच्या अस्तित्वाशिवाय या इंद्रियांना किंवा त्यांच्या विकारांना इथं स्थानच नाही किंवा गतीच नाही. त्यांना गती नाही, कारण हे सगळे गतिमान आहेत. पण यांच्या गतीला, त्यांच्या गतीचा प्रेरक जर कोण असेल किंवा
किंबहुना त्या गतीचा आधार, आणि कोणत्याही गतीला एक काहीतरी स्थिर असा आधार लागतो. तर तो आधार म्हणजे ह्या आत्म्याचा आहे. तेव्हा इथं आत्म्याचं हे श्रेष्ठत्व या मंत्रामध्ये त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. आता यातल्या पदांचा काही अधिक आणखी आपल्याला चिंतनातून अभिप्राय उलगडतो काय ते आता आपण पाहायचं आहे. की पहिलं पद आहे अनेजत, इथून सुरुवात करतो. आपण पाहिलं एजत म्हणजे कंप, हालचाल किंवा विकार. आणि हे आत्मतत्व हे अचल अभय निर्विकार आहे. ते कंप पावत नाही कारण ते निर्भय आहे, हे आपण पाहिलं. आणि त्याला भय का नाही, कारण त्याला दुजं काही नाही, हेही पाहिजे. कारण दुजेपणाच्या भावनेतूनच भय निर्माण होतो. हा अद्वितीय आहे. अज्ञानाचं सुद्धा भय, अज्ञानातून सुद्धा भय निर्मिती होत असते. पण हा ज्ञान स्वरूप आहे म्हणून हा अभयम आहे. इथे एकम हे पद जे घातलेलं आहे त्यांनी, त्या एकम याचा अर्थच असा आहे की अभयम. कारण आपण पाहिलं की जे एक आहे, ज्याच्या सापेक्ष दुजं नाही, आणि दुजं नाही म्हणून भय नाही. आता ब्रह्म एक आहे हे आम्हाला जरा उलगडून घ्यायचं आहे. तर एक आहे म्हणजे काय आहे? म्हणजे संख्या दृष्टीनं आहे का? अजिबात नाही. कारण मूळ तत्वाच्या दृष्टीनं जर पाहिलं, सार तत्वाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर हे एक आहे. सारभूत हेच एक आहे. आता या एक मध्ये एक हे असं आहे की याच्यामध्ये सगळं अनेक सामावलेलं आहे, असं हे एक आहे. एरवीच संख्या दृष्टीनं आपण जेव्हा विचार करतो त्या एकामध्ये अनेक सामावलेलं नसतं, हे लक्षात घ्या. पण हे एक असं आहे की याच्यामध्ये सगळं अनेक सामावलेलं आहे. आणखी हे एक कसं आहे की याची एकता ही अजिबात विभाज्य नाही, म्हणजे त्याचे विभाग करता येत नाही. हे एक असं आहे की अखंड दंडायमान आहे. आज आपल्याला हे शब्द लक्षात येणार नाही, पण जसजसं शास्त्र अभ्यास करायला लागू, आपण जसजसं आपण एक एक उपनिषद घ्यायला लागू, तसं लक्षात येईल की त्या ऋषींच्या समाधी अवस्थेतली ही भाषा आहे. एकमेवा द्वितीय, अखंड दंडायमान, हे सगळे जे शब्द आहेत की ते विभाज्य नाही. एरवीच्या एकाचा विभाग करता येईल, परंतु हे एक असं आहे की त्याचे विभाग पडत नाही. ते कधी कमी होत नाही आणि ते कधी जास्तही होत नाही. एरवी आपण एकात एक मिळवू शकतो, एकातून एक कमी करू शकतो, पण हे एक तसं नाही. त्याचे विभाग, त्याला विभागता सुद्धा येत नाही, त्याचा भागाकार सुद्धा करता येत नाही. तेव्हा का तर हे एकरूप आहे, हे एकरस आहे, आणि हे नित्य एकरूप आहे. इतकंच काय तर हे सर्वत्र एकरूप आहे. नित्य एकरूप आहे म्हणण्यामध्ये कोणताही कालाचं याला परिमाण लागू शकत नाही. हे एक आहे जे सांगितलं ते अनादि कालापासून एक आहे, आणि हे एक आहे हे सांगितलं ते सगळीकडे एक आहे. त्याला स्थल सापेक्षता, काल सापेक्षता नाही. आपण जरा क्रमाक्रमानं टप्प्याटप्प्यानं चाललो आहोत. नेमकं आत्मतत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. स्थल आणि काल वास्तविक कोणत्याही कालामध्ये आणि कोणत्याही स्थलामध्ये हा एक रूपच आहे. इतकंच काय, त्या स्थल कालाच्या अतीत सुद्धा हे एक रूप आहे, हे ब्रह्म. आणि ज्या ज्या गतिमान म्हणून गोष्टी असतात त्यांना स्थल काल सापेक्षता असते. कशावर तरी त्या अवलंबून असतात, त्यांना अपेक्षा असते. कालाची तरी अपेक्षा असते, कोणत्या काळात किती वेगानं चालला आणि कुठे चालला, म्हणजे त्याला स्थलाचीही अपेक्षा आहे. कुठे चालला म्हणजे ज्या ज्या गतिमान गतिशील गोष्टी आहेत त्यांना स्थल आणि काल यांची अपेक्षा असते.
पण हा असा आहे की हा निरपेक्ष आहे, याला या कशाचीही अपेक्षा नाही. संसार जो संपूर्ण सगळा, ज्याला संसरती किती संसार हा म्हणलं, तो गतीनच अस्तित्वात येतो. गतीशिवाय, गती जर थांबली तर संसार थांबला. प्राणगती थांबली की लगेच त्या जीवाचा सगळा संसार संपुष्टात आला. पण सर्वाधिक गती, आपण जर गतिशील जर गोष्टी बघायला लागलो या विश्वातल्या, तर सगळ्यात गतिशील गोष्ट कोणती आहे? सर्वाधिक गती म्हणजे भौतिक दृष्टीकोन तर सूर्यकिरण अत्यंत वेगवान आहेत. सूर्यकिरणांचा वेग अगदी 1,00,000 प्रत्येक सेकंदाला 86,300 सांगितलं त्यांनी मैल प्रत्येक सेकंदाला. पण असं असून सुद्धा त्याला पृथ्वीवर पोहोचायला ते म्हणतात 6 किंवा 9 मिनिटं लागतात. तेव्हा इतकं 9 मिनिटाचा कालावधी या सूर्यकिरणांना लागतो. पण मनाला किती वेळ लागतो त्या सूर्यावर पोचायला, असा जर उलटा विचार केला तर? म्हणजे भौतिक सृष्टीपेक्षा सुद्धा अधिक वेगवान काय आहे? बाह्य विश्वापेक्षा सुद्धा हे अंतरविश्व म्हणजेच हे मनस, मनसो जगीयो असं पुढचं पद येतं. तर त्या सूर्यावरती पोचायला मनाला मात्र 1 क्षण सुद्धा लागत नाही. मनाचा वेग किती आहे पहा. म्हणून सगळ्यात गतिमान गोष्टीमध्ये मन हे अत्यंत गतिशील म्हणून सांगितलेलं आहे, गतिमान म्हणून सांगितलेलं आहे. त्याचा वेग अत्यंत आहे, विलक्षण आहे. आता होतं भुईवर गेलं गेलं आबायात, इतकं ते वेगवान आहे. पण हे मन जरी वेगवान असलं तरी सुद्धा त्याची उडी जास्ती असतं त्या विषयांपर्यंत. हे पाहिजे. ही विषय कोणी निर्माण केले त्या निर्मात्यापर्यंत त्याची उडी जात नाही. हे त्या मनाचं एक वैशिष्ट्य आहे. का त्याला आम्ही मर्यादित म्हणलं, सीमित म्हणलं? कारण ज्यानं हे विषय निर्माण केले त्या निर्मात्यापर्यंत जायला पाहिजे, तर ती खरी गती. परंतु तिथवर जातच नाही. आणि म्हणून हे मन त्याच्या गतीला आम्ही सापेक्षता म्हणजे मर्यादा आहे असं म्हणलं. आणि ही सापेक्षता म्हणजेच काल सापेक्षता आणि स्थल सापेक्षता. पण आत्मतत्वाला मात्र अशा मर्यादा किंवा अपेक्षा नाहीत. आणि त्याची गती ही सर्व व्यापक आहे आणि ती नित्य आहे. आणि तो ओतप्रोत असल्यामुळे ही अबाधित आहे. इतकंच काय, त्याला जाणं येणंच नाही. कुठून कुठे जाणार? सगळीकडे तोच भरून आहे. म्हणून त्याला कोणीही अवरुद्ध करू शकत नाही. एरवीची गती ही रुद्ध होऊ शकते, पण ही आत्मगती ही रुद्ध होऊ शकत नाही. आत्म्याला कोणीही अवरुद्ध करू शकत नाही. इतकंच काय, पण कुणाच्याही आश्रया वाचून हा आत्मा आपल्या इच्छेनुसार पहा. आता मनसो जवियो हे जे पद आहे हे सोपाधिक ब्रह्मामध्ये कसं जातं, त्याच्या पुढे आता हे पद सोपाधिक ब्रह्माकडे कसं वळतं हे पाहायचंय आपल्याला. अनेज दैकम मध्ये आपण निरुपाधिक पाहिलं, परंतु मनाहूनही वेगवान असं सांगण्यामध्ये असा जर वेगवान आहे तर तो कधी आला? असा अकस्मात ठाकला का? ठाकला ना. त्याला कशाची अपेक्षा नाही, कशावरही तो अवलंबित नाही. स्वतःच्या फक्त इच्छेनुरूप तो उभा टाकतो. फक्त त्याला आपण आर्त होऊन हाक मारायला. प्रल्हादाने अशी हाक मारली, तो खांबात तत्क्षणी प्रगट झाला. कुठे प्रगट झाला? त्याला स्थलाचं कालाचं भान नाही, ही बंधनं नाहीत त्याला. आणि हेच त्याचं सोपाधिक स्वरूप आहे. ते आम्हाला कळायला पाहिजे की परमात्मा हा केव्हाही कुठेही येऊ शकतो, त्याला गती आहे. भक्तांनी ही मानलेली आहे, हे लक्षात घ्या. या मंत्राचं रहस्य जर काय असेल तर इथं आहे. आपण काय म्हणलं मगा की आपण यातून स्वतः चिंतन करून पाहायचं आहे की त्यांना काय सांगायचं आहे उपनिषदकारांना. नुसतं शब्द ज्ञान त्यांना सांगायचं नाही, तर त्यांना सांगायचंय भगवंत जरी निरुपाधिक असले, जरी ते निर्विकार असले, अचल असले, स्थिर असले, तिष्ठत अधिष्ठान स्वरूप असले, ते सर्वव्यापक असले, तरी सुद्धा भक्तासाठी ते तात्काल आणि तत्
त्याच ठिकाणी हे उपस्थित होऊ शकतात. आणि असे अवतार त्यांनी घेतलेले आहेत भगवंतांनी. आणि हाच त्यांचा धर्म काय म्हणू शकता की, कारण हा वास्तविक परमात्मा कसा आहे हे कुणी सांगायचं? मोठे भक्त म्हणतात आम्ही सांगतो. आणि त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की तो कसा आहे, तर भक्ताच्या हाकेसरशी तो सोपाधिक होतो. म्हणजेच भक्त जसं म्हणेल तसं रूप घेऊन तो वास्तविक निराकार असून सुद्धा, तो अचल असून सुद्धा तो धावत येतो. गजेंद्राची हाक ऐकून तो त्या गरुडावर आसन सुद्धा न घालता धावत आला. हे जे आहे त्याचं येणं, हे आपल्या म्हणजे आपण मनानं कल्पना करावी तर त्याच्याही पलीकडचं आहे. यासाठी मनसो जविया असं म्हणलेलं आहे त्यांनी. आपण मनानं कल्पना करू पण त्या मनाच्या कल्पनेच्याही पलीकडचा असा हा वेगवान आहे. आणि म्हणून यालाच आपण सर्व व्यापक किंवा सर्वगत ही दोन त्याची जी वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याबद्दलची जी आपल्याला लक्षणं म्हणा किंवा त्याचे धर्म म्हणा, त्याची चिन्ह म्हणा, आपल्या दृष्टीनं हिताची आहे. तो आपल्या इच्छेनुरूप येतो. आणि इतकंच काय की तो येत असताना दुसऱ्या कशाचीही अपेक्षा न करता, दुसऱ्या कशाचाही आधार न घेता, म्हणजे दुसऱ्या कशाचाही स्वीकार न करता तो आपणच येतो. म्हणजे ते जे स्वरूप त्याचं आलेलं आहे त्यामध्ये दुजं काही नाही त्याच्या विना, एवढं लक्षात ठेवायचं. तो जेव्हा येतो त्यावेळी तोच असतो, त्याहून अन्य काही नसतं. म्हणजेच ते सोपाधिक जरी असलं, सगुण साकार स्वरूप जरी असलं तरी ते निर्गुण निराकार परब्रह्मच असतं. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. तिथं फसगत होते मनुष्याची. मनुष्याला वाटतं की तो आपण जसे जन्माला आलो आहोत तसाच हा सुद्धा प्रकृतीच्या अधीन होऊन आला असेल, त्यानंही आपल्यासारखाच त्रिगुणात्मक देह घेतला असेल. पण तसं नाही. तो मायाधीश असल्यामुळे स्वसत्तेने येतो, मायेच्या अधीन होऊन येत नाही. म्हणून तो त्रिगुणातीतच असतो. हे आपल्याला कळावं यासाठी त्यांनी मनसो जवियो. आणि म्हणून ही इंद्रिय त्याला समजू शकणार नाहीत. इंद्रिय ज्ञान इथं कामी पडणार नाही हे सांगायचंय त्यांना. नयन देवा आपणवन, त्याला काही विटवू शकणारच नाही. सगळे बाकीचं दृश्य जगताचं ज्ञान कितीही इंद्रिय ही करून देत असली तरी सुद्धा इथे मात्र ती निकामी ठरते. हे अतिंद्रियच आहे. आणि म्हणून कारण हे त्याच्याही मागे आहे, पूर्व त्याच्याही आधी आहे. कारण ही सगळी नंतर झालेली आहे. देह, त्याची इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहम हे सगळं कार्य आहे. आणि हा तर कार्य कारणाच्या अतीत आहे. आणि म्हणून इथं त्यांनी सांगितलं की हा पूर्वम ऐशत मर्षत असा शब्द इथं घातलेला आहे त्यांनी. तेव्हा त्याचा अर्थ असा आहे तो स्वयंभू आहे. आता तो कसा अर्षत म्हणजे स्वयंभू ते जरा पाहूया. त्याला देव सुद्धा जाणू शकत नाहीत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि देव शब्दाचा अर्थ देव असा जरी घेतला तरी चालणार आहे का? कारण याला सुद्धा गीतेत प्रमाण सापडतं ना आपल्याला. गीतेमध्ये सुद्धा 10व्या अध्यायात विभूती सांगत असताना ते म्हणतात न मे विदु सुरगणा प्रभवन न महर्षया. देवांना सुद्धा हे कळलेलं नाही, महर्षींना सुद्धा कळलेलं नाही. अहम आदिर्ही देवाना, मी देवांचाही आधी आहे, देवांच्या आधी मी आहे. महर्षींच्याही आधी मी आहे. सर्वशः या सगळ्याच्याही आधी मी आहे. तेव्हा पूर्वम अर्षत याचा अर्थच आहे त्या गतीचं, म्हणजे ही गती जिथं कुंठते, वैकुंठ का म्हणलं आपण, गती जिथं कुंठित होते. गती थांबली कुठे, मुक्कामाचं ठिकाण गाठलं की गती थांबते.
म्हणजे गतीचं अंतिम टोक कोणतं? स्थिती. स्थिती हे गतीचं अंतिम टोक आहे. तेव्हा अशी स्थिती, अशी परमगती म्हणजेच हे ब्रह्मतत्व. सर्व गतीचं हे आदि बीज आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच त्याला तिष्ठत असा शब्द मार्मिक वापरलेला आहे त्यांनी. कारण जे आदि बीज आहे तेच तिष्ठत, तेच त्याचं अधिष्ठान आहे, तोच त्याचा आधार आहे या सगळ्याचा. तो कुठेही जात नाही, कुठेही येत नाही असं त्यांनी म्हणलेलं आहे. आणि त्याला धरूनच गीतेमध्ये आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम. इथं तिष्ठत असा शब्द आलेला आहे. भगवद्गीतेमध्ये प्रतिष्ठम असा शब्द येतो. आणि तिथे एक दृष्टांत देऊन त्यांनी समजावून दिलेला आहे. जशी ती नदी, तर तिला सगळा समुद्रच भरून घ्यायचा आहे असं समजूया. मापायचा आहे समुद्र. रामकृष्ण परमहंसाने सांगितलं की ती मिठाची बावली समुद्र म्हणून मापायला गेली, परंतु ती समुद्रच होऊन राहिली. ज्ञानेश्वर महाराजांनी हत्तीने घेतली आहे मिठाची. जास्तीत जास्त मोठा आकार कशाचा असेल तर हत्तीचा. ते म्हणतात बावली नको, अगदी हत्तीने जरी केली तुम्ही मिठाची, तरी हत्तीने जरी तुम्ही समुद्रात ही जरी गेली शिरली, अगदी समुद्र किती आहे म्हणून बघायला, तरी सुद्धा ती सुद्धा समुद्र रूपच होऊन जाते. तसं आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्रमाण प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामा यम प्रविशन्ति सर्वे. जे जे म्हणून प्रवेश करतात त्या समुद्रामध्ये स शांतिमाप्नोति न कामकामी. त्यांना स शांतिम आपनोति, ते परमशांत म्हणजे परमात्मा अवस्थेलाच जातात, पोचतात. जसं मिठाची बावली असो, ती नदी असो, ती हत्तीण असो, हे सगळे समुद्र रूपच झाले. त्या प्रकारे या परब्रह्म स्वरूपामध्ये ते म्हणतात. इथे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला ते सांगतायत. कोणतं? तर जो पाहणारा आहे या आत्मतत्वाकडे, समुद्र मापायला जाणं किंवा आत्मतत्व म्हणजे काय या जिज्ञासेनं तिकडे वळणं, ब्रह्म पाहणं, हेच आपलं आपल्याला पाहणं म्हणलेलं आहे त्याला. तर असा जो कोणी असेल, वळलेला असेल, हा जो आपल्याला पाहायला बसलेला आहे, तो पाहता राहत नाही, म्हणजे पाहणारा राहत नाही, द्रष्टा म्हणून उरत नाही. त्याचा द्रष्टेपण मावळत आणि तो त्यातच विलीन होतो. द्रष्टा म्हणून राहिलेला नाही. मग दृश्य तरी कुठलं राहणार? तेव्हा द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही मावळत, याला आत्मदर्शन घेतलं असं म्हटलेलं आहे. असं त्रिपुटी रहितता केव्हा येते? ज्यावेळी तो या आत्मतत्वाचं चिंतन अंतर्यामी करतो आहे, म्हणजे आत्मदर्शन घेतो आहे. इथं देव हा शब्द आपण पाहिलं. दिव म्हणजे प्रकाशमान, त्या दृष्टीनं इंद्रिये किंवा ज्ञानेंद्रिय यासाठी जसा येतो. पण एक तिथं सांगायचं राहिलंय की इंद्रिय सुद्धा काय करतात, त्या त्या विषयाचंच फक्त ज्ञान करून घेतात. पहा, जरी त्यांच्याजवळ दिव म्हणजे प्रकाशमानता असली तरी सुद्धा ती किती सीमित आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. डोळा फक्त रूप विषयाचाच ज्ञान करून दे. म्हणजे इथं त्यांना सांगायचं आहे की कोणतंही इंद्रिय, कोणताही विषय आपल्याला चाखू शकणार नाही, त्याचं ज्ञान करू देऊ शकणार नाही. ते त्याच्या कक्षेत येत नाही, इतकी सीमितता आहे त्याला. प्रकाशमानता त्याच्याजवळ आली असली तरी सुद्धा. परंतु आता त्याच्याहून प्रकाशित
सर्व प्राणांनी होणाऱ्या क्रिया निर्देशा असाही अर्थ अपहा याचा होऊ शकतो. यजुर्वेदामध्ये प्राण हेच सृष्टीचं आदी कारण असं त्यांनी मानलेलं आहे. पण हा जो वायू आहे, वायू आणि प्राण यात मात्र थोडा फरक आहे. इथे जो उल्लेख केलेला आहे तो प्राण जो जीवनाधार त्याचा उल्लेख या प्राणी मातृश्वामध्ये येतो. आणि हाच आपलं अधिष्ठान किंवा सत्ता, त्या प्राणाची सत्ता, प्राणाचं अधिष्ठान म्हणून इथे ब्रह्म किंवा आत्मतत्व सांगितलेले आहे. दधाती म्हणजे धरणे, हे जे पद येतं धरणे म्हणजे धारण करणे, धारण करतो, हा मातरिश्वाला धारण करतो. तस्मिन त्यामध्ये ते धारण केलेलं आहे, सामावलेलं आहे असा अर्थ होतो. आणि हेच आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आपलं संपूर्ण जीवन जर प्राणावर आधारित आहे आणि प्राणाची धारणा करणारा जर हा याच्यात सत्तेत जर प्राण आहे, तर महाराज असं म्हणतात, चाले शरीर कोणाची शक्ती, बोल बोल इथे हरिण, देखवी ऐकवी त्या क्रिया अखिल क्रिया हे तर नारायण. हे कळायला पाहिजे. हे कळण्यासाठी म्हणून हा मंत्र आलेला आहे. इथं आपल्या सर्व इंद्रिय, मन, प्राण हे सगळे या आत्मशक्तीपुढे, आत्मतत्वापुढे किती लक्ष्य आहे, किती मर्यादित आहे, किती सीमित आहे. कारण त्यांच्याच शक्तीला घेऊन आपण पुढे 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 म्हणजेच आपला अहम निर्वत असतो. परंतु ते म्हणतात की याच्यात सत्तेत हे चालत असते. ती सत्ता, ते अधिष्ठान आपल्याला कळलं पाहिजे. कारण जे सांगण्याचा हेतू असतो की बाहेरून त्याला आत सोडायचं. बाहेरून आत म्हणजे जी कर्म करतो तो इंद्रियांकडे, ज्या प्राणाच्या आधारानं करतो, ज्या मनाच्या प्रेरणेनं करतो, हे कोणाच्या सत्तेत करतो हे तरी पहा. तो सत्ताधीश कोण आहे हे तो पाहत नाही, म्हणून त्याला सांगावं लागतं. तो म्हणतो मी माझ्या सत्तेत करतो. पण ही माझी सत्ता म्हणजे कोणती सत्ता आहे? ही सर्वांचीच आहे. केवळ माझी म्हणजे तीच नाही, ही सगळ्याला व्यापून आहे, सर्व समावेशक आहे. अशी जी आहे ही सत्ता आपण ओळखावी, यासाठी हा मंत्र आहे. आणि मग ती ओळखल्यानंतर तया ते भजन चुकू नका हे सांगायचं. या मंत्राला घेऊनच पुन्हा दुसरा जो पुढचा मंत्र येणार आहे तोही आपल्याला आत्मतत्वाचंच वर्णन जरी करणार आहे तरी सुद्धा आत्मतत्व हे त्या मंत्रामध्ये त्याचं पुन्हा त्याशिवाय सगळं कसं खोल आहे, त्याचं श्रेष्ठत्व किती आहे, त्याचं एकत्व किती आहे हे अधिक विस्तारपूर्वक पुढच्या मंत्रात येईल. आपण पुढच्या येथे पाहणार आहोत. आता मात्र शांतीपाठ म्हणून सांगायचं.